हॅलो मदर्स, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेल योगिता मॉम ऑफ 3वर. आज आपण बनवणार आहोत फ्राईड राईस, जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने खातील. अगदी काही सोप्या स्टेप्समध्ये आपण हा फ्राईड राईस बनवणार आहोत. चला तर बघूया त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे. इथे मी अर्धा किलो तांदूळ वापरला आहे आणि 200 ग्रॅम फ्रोझन वाटाणा घेतला आहे. इथे मी कोलम तांदूळ वापरला आहे. चला तर कुकरला आपण तांदूळ आणि वाटाणा लावून त्याच्या 2 शिट्ट्या घेऊया. तुम्ही फ्रोझन वाटाणा कुकरला न लावता तेलामध्ये देखील परतून वाफवून घेऊ शकता. वाटाणा जास्त मऊ शिजण्यासाठी मी तो कुकरला लावला आहे. इथे आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. अगदी कमीत कमी साहित्य वापरून आपण हा फ्राईड राईस बनवणार आहोत. इथे तुम्ही मोकळा होणारा कोणताही तांदूळ वापरू शकता. आपल्याला इथे लागणार आहेत 2 बारीक चिरलेले टोमॅटो, 2 बारीक चिरलेले कांदे, पनीर आणि कोथिंबीर. पनीर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता. त्याचसोबत आपल्याला लागणार आहे आलं लसूण पेस्ट. इथे मी चिंग्स सिक्रेट फ्राईड राईस मसाला वापरला आहे. अर्धा किलो तांदळासाठी एवढं पॅकेट पुरेसं आहे. याची किंमत फक्त 10 रुपये आहे. कोणत्याही सुपरमार्केटमध्ये किंवा किराणा दुकानामध्ये हे इझिली अवेलेबल होते. तुम्ही बघू शकता मी कढईमध्ये अंदाजेच तेल घेतलं आहे. तरी अंदाजे 5 ते 6 चमचे तेल मी इथे घेतलं आहे. आपल्या कुकरच्या 2 शिट्ट्या देखील झाल्या आहेत आणि कुकर देखील गार झाला आहे. बघूया भात आपला मोकळा झाला आहे का. माझ्याकडून तांदूळ जरा जास्तच घेतला गेला होता, म्हणजेच अर्धा किलोपेक्षा जास्त. त्यामुळे मी इथे सगळा भात वापरणार नाही. फ्राईड राईस बनवण्यासाठी मी नेहमी अर्धा किलो तांदळाचाच भात बनवते. यावेळेस माझ्याकडून जरा जास्तीच तांदूळ घेतला गेला. कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण पनीर फ्राय करून घेणार आहोत आणि त्यासोबतच इथे मी शिजवलेला वाटाणा देखील फ्राय करून घेत आहे. वाटाणा आणि पनीर फ्राय केल्यामुळे त्याला छान टेस्ट येते. त्यासोबतच तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकता. माझ्याकडे फक्त वाटाणा आणि पनीरच शिल्लक होते, म्हणून मी या 2च पदार्थांचा वापर केला. तुम्ही येथे गाजर, सिमला मिर्च, फ्रेंच बीन्स या भाज्या देखील वापरू शकता. हे सर्व परतून झाल्यानंतर आपण त्याच तेलामध्ये कांदा फ्राय करून घेणार आहोत. कांदा आपल्याला येथे छान सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा आहे. कांद्याला जसा सोनेरी रंग यायला चालू होईल तसं तुम्हाला तिथे आलं लसूण पेस्ट ॲड करायची आहे, जेणेकरून थोडासा राहिलेला कांदा जो आहे तो भाजेपर्यंत आपली आलं लसणाची पेस्ट देखील छान परतली जाईल आणि आलं लसूण पेस्ट आणि कांदा दोन्ही एकत्र योग्य प्रमाणात भाजले जातील. आलं लसूण परतून झाल्यानंतर त्याचा छान सुगंध येईल, तेव्हाच आपल्याला येथे टोमॅटो ॲड करायचा आहे. टोमॅटो आपल्याला तोपर्यंत परतायचा आहे जोपर्यंत त्यातून तेल सुटलेलं दिसत नाही. टोमॅटो मिनिटभर परतून घेऊन त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आईचं आयुष्य म्हणजे एकाच वेळी 1000 कामं करणं. गॅसवर भाजी शिजते, कुकरच्या शिट्टीचा आवाज येतोय आणि त्याच वेळी आई गणिताचं उदाहरण समजत नाही. हीच खरी आपल्या प्रत्येक आईची गोष्ट आहे. स्वयंपाक करताना मुलांचा अभ्यास घेणं म्हणजे एका हाताने भाजी ढवळायची आणि दुसऱ्या हाताने मुलांचं उत्तर तपासायचं. कधी कधी आईला स्वतःलाही कळत नाही ती अधिक मेहनत कशावर घेते, जेवणावर की शिक्षणावर. पण बघा ना, असं करताना आई मुलाला फक्त अभ्यासच शिकवत नाही तर जबाबदारी, संयम आणि वेळेचं महत्त्वही शिकवते. मुलं पाहतात की आई कशी काम करताना सुद्धा त्यांच्यासाठी वेळ काढते आणि तोच त्यांच्यासाठी सर्वात मोठा धडा ठरतो. चला तर बघूया आपला कांदा टोमॅटो छान परतला आहे का. इथे टोमॅटो छान परतला आहे, तेलही सुटलं आहे. आता आपल्याला यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहेत. इथे मी 1 चमचा घरी बनवलेला काळा मसाला टाकला आहे. तुम्ही लाल तिखट देखील टाकू शकता. नंतर 1 चमचा किचन किंग मसाला टाकला आहे, नाही टाकला तरी चालेल. आता आपल्याला यामध्ये चिंग्स सिक्रेट फ्राईड राईस मसाला पूर्ण पॅकेट यामध्ये टाकायचा आहे. सर्व मसाले अर्धा ते 1 मिनिटपर्यंत छान परतवून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही 2 पॅकेट देखील मसाला वापरू शकता, पण भात त्यामुळे जास्त तिखट होऊ शकतो, जेणेकरून लहान मुलं ते खाऊ शकणार नाहीत. माझ्या मुलांसाठी मी इथे 1च पॅकेट मसाला वापरला आहे.
आता आपण यामध्ये आपल्याला हवा तेवढा भात मिक्स करू शकतो. मी अगदी अंदाजे अर्धा किलो तांदळाचा भात यामध्ये ॲड केला आहे. भात आणि परतलेला मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे. आधी भात टाकला आहे तो आधी थोडासा मिक्स करून घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या ज्या फ्राय करून घेतल्या आहेत त्या सर्व मिक्स करा. मसाला आणि भाज्या ह्या भातामध्ये जोपर्यंत छान मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला भात हलवत राहायचा आहे. आधी थोडासा भात टाकला होता आणि लगेच हलवला होता जेणेकरून खाली जो मसाला आहे तो करपला जाणार नाही. आधी थोडासा भात मिक्स करून घेतला आणि नंतर राहिलेला भात मी त्यामध्ये टाकला. माझ्याकडून जास्त तांदूळ शिजवला गेला होता, त्यातील काही भात मी शिल्लक ठेवला आहे आणि जेवढा हवा तेवढाच भात मी येथे मिक्स करणार आहे. जोपर्यंत मसाल्याचा पूर्ण रंग भातामध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला भात मिक्स करत राहायचा आहे. तुम्ही बघू शकता भात आपला इथे खूप छान मोकळा झाला आहे. शक्यतो तुम्ही इथे कोलम तांदळाचाच वापर करा. यामध्ये तुम्ही सोयाबीन देखील ॲड करू शकता. जर तुमच्याकडे पनीर अवेलेबल नसेल तेव्हा तुम्ही सोयाबीनही त्यामध्ये टाकू शकता. भात असा छान मिक्स करून झाल्यानंतर त्यावर आपण 3 ते 4 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत आणि गॅसची फ्लेम लो ठेवणार आहोत. भात छान वाफवून घ्यायचा आहे जेणेकरून मसाल्याचा पूर्ण स्वाद, भाज्यांचा स्वाद त्या भातामध्ये मर्ज होईल. गॅस बंद करून आपल्याला आता येथे कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीरही भातामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे. कोथिंबीर मिक्स करून झाल्यानंतर देखील आपल्याला भातावर 1 मिनिट झाकण ठेवायचं आहे. व्हिडिओमध्ये मी झाकण ठेवलेलं दाखवलं नाही, परंतु तुम्ही मात्र मिनिटभर झाकण ठेवा आणि मगच वाढायला घ्या. पहा इथे आपला फ्राईड राईस तयार आहे. मुलांची डिमांड होती म्हणून मी त्यांना फ्राईड राईससोबत थोडासा टोमॅटो सॉस दिला आहे. तुम्ही येथे शेजवान चटणी देखील घेऊ शकता. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर काही सजेशन असतील तर ते देखील सांगा. फ्राईड राईस तर खूप छान झाला होता, मुलांना खूप आवडला. तुम्ही देखील घरी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुमच्या मुलांना आणि घरातल्यांना राईस आवडतो का कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर बघूया मुलांच्या रिॲक्शन कशा होत्या. मुलांना तर फ्राईड राईस खूपच जास्त आवडला. इथे माझी छोटी मुलगी मला सांगत होती, मम्मा भात खूपच छान झाला आहे आणि मला पण याची रेसिपी तू सांगशील का, मला पण शिकवशील का. तिला मी म्हटलं, तुला जर मी शिकवलं तर तू बनवून देशील का मला खायला. खरंच मुलांना त्यांच्या आवडीचं खायला बनवून दिलं तर ती किती खुश होतात ना, आणि त्यांना खुश बघून आपल्याला देखील आनंद होतो. तुम्हाला देखील माझ्यासारखंच तुमच्या मुलांसाठी छान छान रेसिपीज बनवायला आवडतात का कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका छानशा नवीन रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा,